नमस्कार मित्रांनो, 21 एप्रिलला मैदान होते कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान. त्या मैदानामध्ये आपण जाणार आहे. आपल्या शेजारीच गावच्या शेजारीचं मैदान आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या मैदानाची अपडेट तुम्हाला प्रत्येक क्षणाची मिळणार. आणि बघूया त्या मैदानामध्ये एक अंदाजित पैरे आणि काही फिक्स पैरे असे 20 आहेत. आणि महत्त्वाची बातमी, सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्या त्या मैदानामध्ये पळणार का नाही याच्याबद्दल थोडीशी एक चांगली बातमी हाती लागली आहे. काही जण म्हणतात की तो पळणार आहे, बकासूरसोबत कदाचित दिसू शकतो अशी बातमी सांगण्यात येते. बघूया कितपत खरी होते काय आहे. तत्पूर्वी 20 पैरे बघूया असे कोणते पैरे आहेत जे पैरे त्या मैदानामध्ये काही फिक्स आहेत, काही एक अंदाज लावला आहे की हे गाड्या मागच्या मैदानामध्ये पळाल्या होत्या आणि त्या मैदानामध्ये चांगली कामगिरीच्या आधाराच्या बेसवर तीच गाडी मालक पळवतील असं मला वाटते. बघूया. 1 नंबरचा पायरा आहे पंचम हिंद केसरी, वेगाचा शेवट सर्जाचा पायरा चिक्यासोबत आहे. आणि ही गाडी आत्ता सलग 2 मैदानं पळाली आणि दोन्ही मैदानामध्ये 2 वेळा, एकदा 1 नंबर आणि दुसऱ्यांदा 2 नंबर. 100% ही गाडी 1 नंबर पळते आणि ही जोडी नाही फुटायला पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे चिक्या एक गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि सर्जा तर माहीत आहे 200 फुटामध्ये त्याच्या एवढा आत्ता बैल कोणच नाही आहे 200 फुटात निकाल घेणार. आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील आपल्या सगळ्याचे लाडके अटील ड्रायव्हर तामखाडा. आणि 100% हीच गाडी त्या ठिकाणी पळताना दिसेल. काही बदल झाल्यास तुम्हाला कळवू, परंतु मला वाटते ही गाडी पळायलाच पाहिजे आणि या गाडीनं चांगली स्पीड घेतले. तुम्हाला काय वाटते की हीच गाडी पळायला पाहिजे का दुसरी का ह्या दोघांचे पैरे वेगळे पाहिजेत? जे त्याची इच्छा आहे जो तो सांगू शकतो. 2 नंबरचा पैरा, आता काल राहुल दादांची मुलाखत झाली. काल मैदान झालं होतं मुंबईमध्ये 3 लाखाचं. त्या मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मथुर या मथुरने आणि शंभूने काल 2 नंबरचा मानकरी झाले. राहुल दादांची मुलाखत झाली. त्या राहुल दादांच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला एक त्यांना की मथुर 21 तारखेला कोणासोबत पळताना दिसेल. तर दादांनी उत्तर दिलं आहे की कदाचित भुंगा आणि मथुर ही जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे आणि रान काटण्याचा आहे, त्याच्यामुळे ही गाडी कदाचित सांगितलेलं आहे. अजून कदाचित म्हटल्यानंतर समजून जावा किंवा पळसुद्धा शकते. हा एक फिक्स म्हणू शकतो किंवा फिक्स नाही पण म्हणू शकतो. परंतु बघूया ही गाडी कोणाला वाटते की हीच गाडी पळायला पाहिजे किंवा दोघे कुठल्या पैऱ्यात पळायला पाहिजे की जेणेकरून हिंद केसरीचा गुलाल जो आहे त्यांना लागेल. 3 नंबरचा पैरा लखन बकासूरची जोडी पळणार आहे अशी दाट शक्यता आहे. आता बघूया लखन बकासूर जोडी पळते का कोण पळतं आहे. मला नाही वाटत की या जोडीला कोण रोखेल. आणि ही जोडी जर पळाली तर 100% सांगतो की गुलाल असेल. 1 नंबर नाही म्हणू शकत. रथी महारथी कोणीच त्या मैदानामध्ये कधी कुणाला समजायचं नाही. सगळेजण टॉपमध्ये आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकजण ज्याला त्याला जो तो प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यात आहे. बघूया कशा पद्धतीनं बकासूर आणि लखनची जोडी पळताना दिसेल. बकासूरचं नाव हे महिब्यासोबतसुद्धा जोडलं जाते. बघूया. 4 नंबरचा पैरा आहे थारची मानकरी. आत्ता एक मैदान झालं होतं मुंबईमध्ये. त्या मुंबईच्या मैदानामध्ये थारचे 1 नंबरची मानकरी रायबा आणि शंभूची जोडी, हीच जोडी आपल्याला त्या कोरेगावच्या हिंद केसरीच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील. कारण की ही जोडी ते मालक नाहीत फोडू शकणार, कारण की गाडीला जबरदस्त स्पीड आहे. परंतु गाडी पब्लिकनं बघायची. त्या दिवशी गाडी जी आहे ती मधनं लागलेली, त्याच्यामुळे त्यांनी निकाल घेतलेला होता. गाडी लखनची आणि बकासूरची कडे नव्हती, त्याच्यामुळे प्रबळ दावेदार ते दोघांतच होते. परंतु गाडी कडेनं लागल्यात आणि मध्ये लागण्यात जमीन आसमान फरक आहे. परंतु शेवटी या जोडीनं 1 नंबर, तो 1 नंबरच असतो. शेवटी नशीब त्यांच्याकडे होतं, त्याच्यामुळे ते थार घेऊन गेले. रायबा आणि शंभू कोरेगावच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. 5 नंबरचा पैरा अमरावतीकरांचा देवाभाई. काल 3 नंबरचा मानकरी ज्याने पटकवला होता असा हा 1 नंबरचा मानकरी. त्याच्याकडून मिस्टेक झाली. अमरावतीचा देवाभाई जो काल शंभूसोबत पळाला होता, तो जो देवाभाई आहे तो आपल्याला घोटच्या सर्जासोबत दिसणार आहे. आणि एक घोटचं सर्जाचं पैरं तुम्हाला माहितीच आहेत. नाना प्रधान, विजू शेट असतील, बाकी त्यांचे सहकारी एक टॉपचंच नियोजन करतात आणि टॉपच्याच पैऱ्यात असतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. घोटचा वेगाचा असा हा रॉकेट घोटचा सर्जा आणि अमरावती एक्सप्रेस देवाभाई ही जोडी पळताना दिसू शकेल.
6 नंबरचा पैरा आहे मल्हार 11-11 आणि मल्हार 11-11 आपल्याला पळताना दिसू शकेल. आत्ता एक टॉपचा एक गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं असा हा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि मल्हार 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीनं ज्यांचंसुद्धा नियोजन जे आहे ते करण्यात येईल. 7 नंबरचा पैरा विठ्ठलनाना अजय शेठ यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. चिक्या आणि हरण्याची जोडी. माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला काय जोडी पळते, कशा पद्धतीचा या जोडीकडे स्पीड आहे आणि स्पीडच्या जीव कशा पद्धतीने यांनी माणसांची मनं जिंकलीत आणि मैदानंसुद्धा जिंकलेले आहेत. चांगल्या गाड्यांना टक्कर ही जोडी देते. अजय शेठ आणि विठ्ठलनानांचा घरचा साज चिक्या हरण्या. 8 नंबरचा पैरा सातारा एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं असा हा बलमा सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला पक्ष 78-78 याच्यासोबत पळताना दिसू शकेल. एक अंदाजित पैरा आणि या गाडीवरती ड्रायव्हर असतील प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर. 9 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावच्या मैदानामध्ये आदत मैदानात म्हणजे आदत वासराने आदत मैदान नाही पुशेगावच्या ओपन मैदानामध्ये हिंदकेसरीच्या आदत वासराने जी कमाल केलेली होती. शाहिदबाई मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांचा सचिन आपल्याला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या सुंदर 11-11 सोबत ही जोडी म्हणजे हा पैरा जो आहे तो 100% होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता की ही जोडी पळू शकेल का. 10 नंबरचा पैरा आहे नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला लक्षा. हा लक्षा मला असं वाटतं की निनामच्या सुंदरसोबत पळाला. जीवन ड्रायव्हर जे निनामचे आहेत त्यांच्या सुंदरसोबत पळावा. कारण की निनामचा सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मोठ्या मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये तो गुलाल हा घेतोच आणि 100% ही गाडी चांगली पळेल. जीवन ड्रायव्हर निनामचा सुंदर दोन्ही खांदी फिट आहे. लक्षा उजव्या खांदी फिट आहे. 100% हा जर पैरा झाला तर चांगल्यांचा घामसुद्धा निघेल त्या मैदानामध्ये. मला कॉन्फिडन्स आहे निनामचा सुंदर ही जोडी पाळ माझी इच्छा आहे. बघूया काय म्हणतात शेट करतील नियोजन. 11 नंबरचा पैरा कुमटेचा वजीर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि तो विसापूरच्या कार्तिकसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया कसं नियोजन होतं आहे. 12 नंबरचा पैरा द्वारलीचा हरण्या महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठानवाले यांचा हरण्या संघर्ष दा बुलेट याच्यासोबत मला वाटतं ही जोडी पळावी. प्रत्येकजण सांगू शकतो आहे पैरा प्रत्येक कमेंट्समध्ये सांगू शकतो आहे. 13 नंबरचा घरणीकीकरांचा राजाचा पैरा खूप सगळ्यांना उत्सुकता आहे की तो कोणासोबत पळू शकतो. कंदूरच्या राजासोबत नाव जोडलं जाते आणि आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे घरणिकीचा राजाचं कमबॅक कशा पद्धतीनं होतं आहे आणि कशा पद्धतीचं स्पीडसुद्धा आहे. बघूया ही जोडीसुद्धा पळताना बघायची सगळ्या महाराष्ट्राला. बघूया 14 नंबरचा पैरा आहे शॉटगन मेहरबान आणि मेहबूब जो मथुरसोबत मेहबूब पळतो आणि शॉटगन मेहरबान ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. हा 14 नंबरचा पैरा आहे. 15 नंबरचा पैरा आहे एक टॉपचाच नंदी म्हणावा लागेल. एखाद्या वेळेस पळताना दिसू शकेल असं मला वाटते. मिल्ट्री अपशिंकरांचा चित्र्या आणि शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या ही जोडी चित्र्याची प्रेक्षकांना एक आतुरता आहे बघायची. बघूया ती इच्छा पूर्ण होईल का त्या मैदानामध्ये. 16 नंबरचा पैरा MM नाना यांचा पेठचा राजा आणि अवतार पवार यांचा अर्जुन ही एक जोडी पळावी खूप लोकांची इच्छा आहे. बघूया ही जोडी पळते का. 17 नंबरचा पैरा एक हिंद केसरी जोडी रायना सावकार किरणाप्पांचा रायना आणि सावकार ही एक जोडी टॉपची पळताना दिसू शकेल. 18 नंबरचा कासेगावची 1 नंबरची जोडी रोमन दादा आणि सर्जा दादा स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा घरचा साज पळताना दिसेल मला वाटते. 19 नंबरचा पैरा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय असा महाराज आणि घाणंदकरांचा दुर्गा किंवा बब्या किंवा गोकुळ या तिघांच्यापैकी एक महाराजसोबत पळेल. आणि 20 नंबरचा पैरा आहे सदाभाऊ मास्तर रेट्रेकरांचा महिब्या हा बकासूरसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. पाळतोय का नाही याच्याबद्दल थोडीशी अपडेट द्या. हे होते माझे एक 20 पैरे. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.
व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.